गोंदिया शहरातील रिंग रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोर धावत्या कारला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलंय. जुन्या प्रेयसीने सुपारी देऊन अपहरण केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी तरुणाची 14 तासात सुटका केली. बीड परळी महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे ट्रकचा अपघात झाला. मोरवड फाट्याजवळ सरकी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, लाखोंच्या सरकीचं नुकसान. नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारून तरुणाची आत्महत्या. पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार. आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगितलं होतं. पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. पालघरमध्ये केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याच्या टँकरमधनं वाहतूक. बोईसर तारापूर एमआयडीसीतील क्लोथवेरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टँकर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे अनधिकृत फवारणी औषधं जप्त. गावागावामध्ये विकली जात होती अनधिकृत फवारणी औषधं. फवारणी औषधाची 9 खोकी जप्त करण्यात आली आहेत. ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनरची पार्क केलेल्या 9 वाहनांना जोरदार धडक. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरच्या एसपी ऑफिसजवळ भीषण अपघात घडला. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या हत्तीमध्ये रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक. हत्येसह जाळपोळ, भूसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये होता सक्रिय. वसईत हिट अँड रनची घटना. कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारची धडक. अपघातामध्ये कचरा वेचणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे. स्कूल बस आणि स्कूल व्हॅन अपघात प्रकरणी राजेश यादव आणि राजनेश सिंग यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. वाहतूक नियम आणि सुरक्षा नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. अपघातात विद्यार्थिनीसह स्कूल व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता. मुंबईतल्या वर्सोवा 7 बंगला परिसरामध्ये आढळला 8 फूट लांबीचा अजगर. अचानक समोर आलेल्या अजगरामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. सर्पमित्राने सावधगिरीने अजगराला सुरक्षितरित्या पकडले. याबरोबरच बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.